माणूस कधी राक्षसी प्रवृत्तीचा बनेल आणि काय करेल ते कधीही सांगता येत नाही. पण आत्ताच्या काळात याला अपवाद बायकाही राहिलेल्या नाहीत. काही स्त्रिया या अगदीच खालच्या पातळीला उतरतात. याचीच एक सत्य घटना आज आपण पाहणार आहोत. ही घटना आहे मुंबईमधील. ही घटना 2019मध्ये घडलेली आहे. मुंबईजवळील मीरा भाईंदर येथे शिवदर्शन नावाची एक सोसायटी आहे. याच सोसायटीमध्ये प्रमोद अनंत पाटणकर, आपली पत्नी दीप्ती पाटणकर आणि त्यांची 4 वर्षांची मुलगी यांच्यासोबत राहत होते. प्रमोद अनंत पाटणकर हे भारतीय जीवन विमा निगम LICमध्ये अधिकारी होते. त्यांचे छोटेसे सुखी कुटुंब होते. त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. 15 जुलै 2019च्या रात्री साधारण 11 वाजायच्या सुमारास दीप्ती आपल्या घरी पोहोचली. तिची मुलगी त्या दिवशी आजोळी गेली होती. तिनं दरवाजावरची बेल वाजवली, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अनेक वेळा प्रयत्न करूनही दरवाजा उघडला नाही. म्हणून तिनं आपल्या पर्समधनं दुसरी चावी काढली आणि दरवाजा उघडला. मात्र जेव्हा तिनं दरवाजात घरात प्रवेश केला तेव्हा समोरचं दृश्य बघून तिच्या हृदयाचा ठोका चुकला. तिचा नवरा प्रमोद अनंत पाटणकर फरशीवरती मृत अवस्थेमध्ये पडला होता. खोलीत सर्वत्र सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं आणि वातावरण एक विचित्र शांतता पसरली होती. अचानक दीप्तीच्या भयभीत किंकाळीनं संपूर्ण परिसर हालवून गेला. आवाज ऐकून शेजारी पाजारी धावत आले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हैराणी आणि अनेक प्रश्न होते. प्रमोदजीच्या घरात हे काय घडले? जेव्हा लोकांनी आत जाऊन पाहिलं तेव्हा ते सर्व सुन्न झाले. प्रमोद यांचे शव बेडरूममध्ये पडले होते आणि त्यांच्या शरीरावर खोल जखमांचे निशाण होते. हे स्पष्ट होते की हा अपघात नव्हता, तर कुणीतरी निर्दयतेनं त्यांची हत्या केली होती. तिथे उपस्थित लोक अजूनही हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होते की हे सर्व घडले तरी कसे. दीप्तीनं स्वतःला कसेबसे सावरले आणि तिने त्वरित आपल्या वडिलांना भानुदास भावेकर यांना फोन करून सर्व घटना सांगितली. हे ऐकताच तिचे वडील हादरले. त्यांनी तिला धीर दिला आणि ताबडतोब आपल्या संपूर्ण कुटुंबासह ते दीप्तीच्या घराकडे रवाना झाले. त्याचवेळी त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात संपर्क साधून पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. हत्या झाल्याची खबर मिळताच रामपाल सिंह हे पोलीस अधिकारी आपल्या पथकासह तिथे रवाना झाले. त्यांनी त्वरित वरिष्ठ पोलीस अधिकारी, कंट्रोल रूम आणि फॉरेन्सिक्स टीम यांनाही माहिती दिली. जेव्हा पोलीस पथक घरामध्ये पोहोचले तेव्हा तिथे दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. बेडच्या शेजारी फरशीवर प्रमोद पाटणकर यांचा मृतदेह पडला होता आणि त्यांच्या बाजूलाच दीप्ती जोरजोरात रडत होती. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली तेव्हा प्रमोद यांच्या गळ्यावर खोल निशाण दिसले. त्यामुळे हे स्पष्ट झाले की त्यांचा गळा आवळून हत्या करण्यात आली होती. फ्लॅटमध्ये कपाटे उघडी पडली होती. सर्व सामान अस्ताव्यस्त होतं. त्यामुळे पोलिसांना सुरुवातीला वाटले की हा सर्व प्रकार म्हणजे लुटमारीच्या उद्देशानं आलेल्या एका चोरानं केलेला आहे. जेव्हा पोलिसांनी दीप्तीला चौकशीसाठी बोलावले तेव्हा तिनं सांगितलं की नवऱ्याच्या घरी येण्यापूर्वी ती आपल्या मुलीला भेटण्यासाठी माहेरी गेली होती. रात्री सुमारे 11 वाजता ती घरी परतली आणि दरवाजावरची बेल वाजवली. अनेकदा आवाज दिला, पण आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा उघडत नसल्यानं तिनं आपल्या पर्समधील दुसऱ्या चावीला उघडले. मात्र जेव्हा ती घरात गेली तेव्हा समोरचं दृश्य पाहून तिच्या तोंडून एक जोरदार किंकाळी फुटली. त्याचवेळी पोलीस रामभाल सिंह घटनास्थळी तपासणी करत होते. अचानक ठाण्याचे ASP विशाल राठोड आणि DSP शांताराम वल्लवी तेथे आपल्या पोलीस पथकासह पोचले. त्यांच्यासोबत फॉरेन्सिक टीम देखील होती, जी महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी त्वरित कामाला लागली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले. सर्व महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण होताच प्रमोद पाटणकर यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी बोरिवलीच्या भगवती रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. त्याचवेळी नवघर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावरनं निघून गेल्यानंतर ठाणे प्रभारी रामभाल सिंह यांनी खोलीचा अधिक सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान टेबलवर 2 चहाचे रिकामे कप आढळले, ज्यापैकी एका कपावर लिपस्टिकचे स्पष्ट निशाण होते. याशिवाय बेडवरील चादर पूर्णपणे गुंडाळलेली होती
आणि उशीखाली एक कंडोमचे पॅकेट आढळले. हे सर्व संकेत स्पष्टपणे दाखवत होते की हा केवळ लुटमारीचा प्रकार नव्हता, तर ह्या हत्येमागे काही वेगळीच कहाणी होती. फ्लॅटमधील परिस्थिती पाहून पोलिसांना संशय आला की तिकडे अशी कोणीतरी महिला आली होती जिला प्रमोद पाटणकर आधीपासून ओळखत होते. हत्येची संधी साधून आरोपीनं गुन्हा केला आणि जाताना प्रमोद यांच्या खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन गेला. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की महिला नेमकी कोण होती. ठाणे प्रभारी राम भालसिंह यांनी हत्येच्या प्रकरणाला गांभीर्यानं घेत तपासाची जबाबदारी असिस्टंट पोलीस साहेब पोटे यांच्याकडे सोपवली. सर्वप्रथम पोटे यांनी त्या महिलेची ओळख पटवण्याचा निर्णय घेतला, जिचा लिपस्टिकचा ठसा चहाच्या कपावरती उमटला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांच्या हाती आला. या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा झाला. प्रमोद पाटणकर यांच्या चहामध्ये मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या गेल्या होत्या. यानंतर त्यांचा गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली होती. आता पोलिसांना हा सर्व प्रकार केवळ लुटमारीचा नसून एखाद्या खोल कटाचा भाग असल्याचे वाटू लागले. तपास अधिकारी साहेब पोटे यांनी पुन्हा एकदा घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले आणि दीप्ती पाटणकरची सविस्तर चौकशी केली. चौकशी दरम्यान दीप्तीचे जबाब पोलिसांना संशयास्पद वाटले. आता संशयाची सुई हळूहळू दीप्तीकडे वळू लागली होती. पोलिसांसाठी हे प्रकरण संवेदनशील होते, कारण ते एका प्रतिष्ठित कुटुंबाशी संबंधित होते. ठोस पुरावे नसताना कुणावरही थेट आरोप करणं अवघड होतं. म्हणून तपास अधिकारी साहेब पोटे यांनी प्रथम दीप्तीच्या पार्श्वभूमीचा शोध घ्यायला सुरुवात केली. या तपासादरम्यान पोलिसांना काही महत्त्वाच्या गोष्टी समजल्या. प्रमोद पाटणकर हे मूळचे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते नोकरीच्या शोधात मुंबईला आले. सुरुवातीच्या काळात त्यांनी छोटे मोठे काम केले आणि त्याचबरोबर सरकारी नोकरीच्या तयारीत गुंतले. काही काळानंतर त्यांना भारतीय जीवन विमा महामंडळात LIC अधिकारी पदावर नोकरी मिळाली. सरकारी नोकरी मिळताच प्रमोदच्या कुटुंबियांनी त्याच्या लग्नासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. शेवटी मीरा रोड येथे राहणाऱ्या भानुदास भावेकर यांच्या मुलीशी म्हणजे दीप्ती भावेकरशी त्यांचं लग्न ठरवण्यात आलं. मात्र या लग्नापूर्वी दीप्तीच्या कुटुंबियांनी तिचे लग्न त्यांच्या नातेवाईक समाधान पाषाणकर सोबत करण्याचा विचार केला होता. दीप्तीलाही समाधान आवडत होता. त्यांच्या चांगलीच मैत्री होती आणि ते अनेकदा भेटत असत. पण जेव्हा दीप्तीच्या कुटुंबानं त्याची तुलना केली तेव्हा त्यांना समाधानपेक्षा प्रमोद अधिक योग्य जोडीदार वाटला. शेवटी कुटुंबाच्या इच्छेप्रमाणे दीप्तीचं लग्न प्रमोद पाटणकर सोबत लावून देण्यात आलं. कुटुंब आणि समाजाच्या दबावामुळे दीप्तीला समाधानला विसरावं लागलं. लग्नानंतर तिने तिच्या नव्या संसाराला सुरू करण्याचा प्रयत्न केला. दीप्तीने मुंबई कॉलेजमधून MBA केलं होतं आणि नंतर गोरेगावच्या एका सरकारी शाळेत ती शिक्षिकेची नोकरी करत होती. तिचा पगार दर महिना सुमारे 25,000 इतका होता. दीप्ती दुपारीच घरी परतायची, तर प्रमोद संध्याकाळी घरी यायचा. लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षात त्यांचे नाते ठीक होते, पण हळूहळू त्यांच्यातील जवळीक कमी होऊ लागली. 2014 मध्ये अचानक समाधान पाषाणकर मुंबईला आला. कामानिमित्त तो काही दिवस थांबण्यासाठी दीप्तीच्या घरी पोहोचला. दीप्तीने त्याचे स्वागत अगदी जुन्या प्रेमासारखे केले. समाधान हा दीप्तीच्या नातेवाईकांचा मुलगा होता आणि एकेकाळी तिचे पहिले प्रेमही होता. समाधान पुण्यात एका फायनान्स कंपनीमध्ये नोकरी करत होता. त्याचे लग्न झाले होते. त्याची बायको बँकेत काम करत होती आणि त्याला 2 मुले होती. समाधान जेव्हा प्रमोद आणि दीप्तीच्या घरी राहिला तेव्हा दोघांनी मिळून त्याचा खूप पाहुणचार केला. पण त्यात दीप्ती काहीशी जास्तच पुढे होती. 4-5 दिवसांनी समाधान परत पुण्याला जाण्यास निघाला. जाताना त्याने प्रमोद आणि दीप्तीचे आभार मानले. जाताना प्रमोद पाटणकर त्याला सहजच म्हणाले, घर तुझेच आहे, कधीही ये. हीच गोष्ट समाधानला हवी होती. आता तो हवे तितक्या वेळा दीप्तीच्या जवळ येऊ शकतो असे त्याला वाटले. या 4-5 दिवसातच त्याच्या मनात दीप्तीबद्दल पुन्हा जुन्या भावना जाग्या झाल्या होत्या. आता तो वारंवार कुठलं तरी कारण करून मुंबईला येऊ लागला आणि प्रत्येक वेळी प्रमोदच्या घरी थांबत होता.
पण त्याचा खरा उद्देश दीप्तीच्या जास्तीत जास्त जवळ जाणं हाच होता. दीप्ती काही लहानगी नव्हती. समाधानच्या हावभावाचा हेतू ती चांगलीच समजत होती. समाधान जेव्हा मुंबईला जायचा तेव्हा हसत खेळत मजा मस्करीमध्ये तो आपल्या मनातील भावना व्यक्त करायचा. त्याच्या गोड बोलण्यानं आणि जुन्या आठवणींच्या जाळ्यात दीप्ती अडकत गेली. शेवटी तिनं 10-12 वर्षांच्या सुखी संसाराचा त्याग केला. नवऱ्याशी असलेल्या निष्ठेच्या सगळ्या शपथा तुटल्या आणि ती समाधानच्या मिठीत सामावली. एकदा मर्यादा भंगल्या की त्यांना रोखणं शक्य नसतं. दीप्ती आणि समाधान यांच्यातील जवळीक वाढत गेली होती. प्रत्येक वेळी ते एकमेकांच्या अधिकाधिक जवळ येऊ लागले होते. वेळ आपल्या वेगानं पुढे सरकत होता. दीप्ती आणि समाधान यांचे हे अनैतिक नाते 4 वर्ष झाले तरी प्रमोद पाटणकरच्या लक्षात आले नाही. त्याच दरम्यान दीप्तीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्रमोद पाटणकरने मोठ्या थाटामाटात तिचे नामकरण केले. मात्र शेवटी एक दिवस दीप्ती आणि समाधानच्या नात्याची कटू वास्तविकता प्रमोदच्या समोर उघड झाली. एके दिवशी प्रमोद दीप्तीच्या शाळेत तिला भेटायला गेला. पण शाळेत जाऊन बघतो तर काय, दीप्ती तिथे आली नव्हती. संध्याकाळी घरी गेल्यावरती प्रमोदनं दीप्तीला शाळेत अनुपस्थित राहण्याचे कारण विचारले. दीप्तीने तब्येत बरी नसल्याचे सांगून विषय टाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर ती सावध झाली आणि तिने समाधानलाही सतर्क केले. समाधानकडे पैशाची कमी नव्हती. आता तो जेव्हा मुंबईत दीप्तीला भेटायला यायचा तेव्हा तिच्या घरी न जाता हॉटेलमध्ये थांबायचा. संधी मिळताच दीप्ती एखाद्या पार्टीला जाण्याच्या किंवा मैत्रिणींना भेटण्याच्या कारणानं समाधानकडे पोचायची. पण हा खेळ फार दिवस चालला नाही. घटनेच्या सुमारे 1 महिन्यापूर्वी प्रमोदच्या हाती दीप्तीचा मोबाईल लागला. त्यानं तिच्या फोनमधील व्हॉट्सअप उघडून पाहिलं आणि तिथे मेसेज वाचले. त्यावरून त्यानं दीप्तीला जाब विचारला. तेव्हा तिच्या हातापायांचा थरकाप झाला. आता ती खोटं बोलू शकत नव्हती. परिस्थिती सावरण्यासाठी तिनं नवऱ्याची माफी मागितली आणि पुन्हा कधीही समाधानला भेटणार नाही अशी शपथ घेतली. प्रमोदनं तिला माफही केलं. पण घनिष्ठ संबंधामध्ये अशा शब्दा वचनांना काहीही महत्त्व नसतं. दीप्तीला समाधान अधिक प्रिय होता आणि प्रमोद हा तिच्या प्रेमाच्या वाटेतील काटा वाटत होता. तिला तो काटा कायमचा दूर करायचा होता. जेव्हा तिनं याविषयी समाधानशी चर्चा केली तेव्हा तोही तयार झाला. त्यांच्या योजनेअंतर्गत घटनेच्या आठवडाभर आधी समाधान दीप्तीला 2दा झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. दीप्तीनं प्रमोद पाटणकरला 2 वेळा 10-10 झोपेच्या गोळ्या चहात टाकून दिल्या. मात्र त्याचा त्याच्यावरती काहीही परिणाम झाला नाही. तिसऱ्यांदा घटनेच्या 1 दिवस आधी समाधाननं 20 झोपेच्या गोळ्या आणून दिल्या आणि त्या सर्व एकाच वेळी देण्यास सांगितल्या. संध्याकाळी 7:30 वाजता ऑफिसमधून परतल्यानंतर दीप्तीनं नवरा प्रमोद पाटणकरला चहात त्या 20 झोपेच्या गोळ्या टाकून दिल्या. सुमारे 1 तासानंतर झोपेच्या गोळ्यांचा पूर्ण परिणाम झाल्यावरती दीप्तीनं समाधान पाटणकरला फोन करून घरी बोलावले. अर्ध्या तासात समाधान तिच्या फ्लॅटवर पोहोचला. मग दोघांनी मिळून बेडवर गाढ झोपलेल्या प्रमोद पाटणकरला ठार मारले. दीप्तीनं जोरात नवऱ्याचे पाय धरून ठेवले आणि समाधान त्याच्या गळ्यात दोरी आवळली. प्रमोदची हत्या केल्यानंतर दोघांनी त्याच शरीर बेडवरून खाली टाकलं आणि त्याच बेडवर एकमेकांच्या वासना शमवल्या. कितीही वासनांद पत्नी. त्यानंतर दीप्ती आपल्या माहेरी निघून गेली तर समाधान पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न गुंतला होता. तिनं आपल्या ओठांवर लिपस्टिक लावली आणि टेबलवर ठेवलेल्या चहाच्या रिकाम्या कपावर ओठ टेकवून लिपस्टिकचा ठसा उमटवला. त्यानंतर तिने कपाटातील सामान काढून संपूर्ण फ्लॅटमध्ये विखरून टाकले आणि प्रमोद पाटणकरच्या पलंगाखाली कंडोमचे पॅकेट ठेवले. यानंतर तिनं प्रमोदचा मोबाईल फोन बंद करून त्याच्या खिशात ठेवला आणि तिथून निघून गेली. समाधान पाटणकर निघून गेल्यानंतर काही वेळानं दीप्ती पाटणकर आपल्या फ्लॅटवर परतली आणि किंचाळून रडू लागली. पोलिसांनी दीप्तीची चौकशी केली आणि त्यानंतर समाधान पाटणकरलाही गोरेगावमधील एका लॉजमधून अटक केली गेली. समाधान आणि दीप्ती पाटणकरची सविस्तर चौकशी केल्यानंतर पोलिसांनी नवघर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल केला.
न्यायालयानं त्यांना दोषी ठरवून दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली. असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही ही घटना ऐकलीत त्याबद्दल धन्यवाद.